नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये। मी मनोज जाधव या घडीची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर घेऊन येत आहे। आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवाची गळचेपी व्हावी व त्यांना रसद पुरवठा होऊ नये म्हणून सरकारच्या वतीने त्या ठिकाणी असलेल्या सर्व अन्नदानाच्या सोयी हॉटेल्स व्यावसायिकांना बंद करण्यास सांगितले आणि हीच गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लक्षात येताच मराठा समाजातील तरुण उद्योजकांनी या गोष्टीकडे एक संधी म्हणून बघितलं आणि मराठा समाजातील लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या व्यवसायांच्या वतीतून असेल त्या ठिकाणी अन्नदानाची सोय करण्याची या ठिकाणी तसदी घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून कसबे तडवळा येथील हॉटेल व्यवसायात पुण्यामध्ये स्थायिक झालेले हॉटेल वाडाचे मालक सारिका शेजाळ व गणेश जमाले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या या ठिकाणच्या लाखो मावळ्यांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी त्यांच्या हॉटेल वाडाच्या वतीने अन्नदानाची सोय केली। तर बघूयात त्यांनी नेमकी कशा प्रकारे अन्नदानाची सोय केली। तर लढा गरजवंत मराठ्यांचा, कर्तव्य मराठा बांधवांच्या सेवेचे या खातीर आपण हॉटेलवाडा आणि हॉटेलवाडाशी रिलेटेड सर्व फॅमिली मेंबर्स या सर्वांनी मिळून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण 1000 किलो तांदळाचा मसाले भात, 5000 पाण्याच्या बॉटल्स आणि जवळपास 10,000 चपाती आणि त्याबरोबर ठेचा चटणी हे असे सर्व पदार्थ घेऊन सोमवारी हॉटेलवाडा आणि टीम मुंबईला रवाना होणार आहे। तर हॉटेलवाडाची कर्मभूमी जरी पुणे असली तरी जन्मभूमी ही आपली धाराशिव जिल्हा आहे। धाराशिव जिल्ह्यातील बांधवांची नाळ ही काही मातीशी जोडलेली असते आणि परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठा तिखट। या निमित्ताने मी सर्व मराठी उद्योजकांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्या परीने जी काही मदत आपल्याला या आंदोलनामध्ये करता येईल ती आपण करूयात, कारण हे आरक्षण हे गरजवंत मराठ्यांचं आहे आणि त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभे केले आहे या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि जी काही गरज लागेल या आंदोलनासाठी ती हॉटेलवाडा आणि टीम यापुढेही करत राहील। एक मराठा लाख मराठा, चलो मुंबई।